अमोल आवळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सातारा आणि वाठा सेशन माजी सरपंच। मी 19 तारखेला आटपाडीवरून वाठा स्टेशनमध्ये येत होतो। त्यावेळेला भाडवे घाटामध्ये हे जे जर्सीचं एक छोटं खोंड बसलेलं होतं आणि त्याला कुत्री त्याचे लचके ओढत होते, म्हणून मी गाडी साईडला लावून कुत्र्यांना हाकललं आणि त्याला थोडंसं गाडीतलं पाण्याची बाटली काढून पाणी पाजलं। 2-3 केळं होती ती दिली आणि त्याला वाचवलं। परंतु तिथल्याच एक शेतकरी भेटल्यानंतर त्याला विचारलं की म्हणलं याला कोण सांभाळतं, कोण सोडते ह्या लोक या जनावरांना, ती आपण सांभाळू शकतो का? ते म्हणले किती जणांना सांभाळणार? म्हणलं का बरं, काय अडचण आहे? तर त्यांनी सांगितलं दर आठवड्याला 5-6 शेतकरी आणून पोत्यामध्ये भरून हे जनावर आणून इथं सोडतात खोंड। सेम अशीच परिस्थिती मी दुसरी शेतकऱ्यांना विचारलं तर सर्कलवाडीमध्ये सुद्धा आणि नलवलीवाडीच्या डोंगरामध्ये, सर्कलवाडी आणि या घाटामध्ये असे कितीतरी खोंड सोडतात 8-10 दिवसाला। म्हणजे जवळजवळ जर शोधाशोध केली तर 30 ते 40 खोंड हे 15 दिवसाला, महिन्याला सापडतील। इतकी विदारक परिस्थिती आहे। त्या जे तथाकथित गोरक्षक किंवा हा गाईचा वंश आहे, गोवंश आहे, आणि ह्या गोवंशाला हे लोक सांभाळत नाहीत। कारण गाभण ह्या गाईचं हे दूध पिते आणि ही कालवड नाही, कालवड असेल तर ठेवतात, जर नर असेल, खोंड असेल तर ही लोक शेतकरी सोडून देतात। तो त्याच्या आईच्या दुधावर हक्क सांगतोय, तो त्याच्या आईचं दूध मागतोय, तो त्या शेतकऱ्याच्या आईचं दूध मागत नाही। हे दूध स्वतःच्या आईचं मागतोय आणि ते दूध देत नाही। 4 सड असतात, 4 सड मधला एक जरी सड पाजला तरी ह्या लोकांचे जीव असतील, त्या प्राण्यांचे जीव असतील। पण ही लोक फक्त स्वार्थासाठी, दुधाचे पैसे मिळवण्यासाठी आणि दूध विकण्यासाठी या जिवंत खोंडांना, जिवंत प्राण्यांना, एक जीव आहे त्या जीवांना निर्दयपणे सोडून देतात। कुत्री दिवसा फाडून खातात, रात्री तरस आणि कोल्ही त्यांना फाडून खातात। एवढी बेकार अवस्था आहे। आणि मग आपण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतोय, प्राण्यावर दया करा म्हणतोय, तर हा विचार कुठे जातोय ह्या शेतकऱ्यांचा? आणि हे शेतकरी म्हणजे मग कसाई बरी आहे, जो नेऊन ते लोक कापतात त्या जनावरांना तो बरं, पण हे कसाईपेक्षा हे शेतकरी बेकार आहेत की ही निर्दयपणे हे खोंड नेऊन सोडायची आणि त्याचे लचके तोडण्यासाठी ह्या जनावरांना सोडायचं। ही अवस्था जिल्ह्यात नाही, ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि ही अशी असताना गोरक्षक जे स्वतःला तथाकथित म्हणतात की अशा गाड्या अडवणे, त्या जनावरांच्या गाड्या अडवून पैसे खाणे, त्या लोकांना ब्लॅकमेल करणे, त्यापेक्षा हे काम करा ना, हे काम करा। ह्या जनावरांना, मुख्य जनावरांना तुम्ही सांभाळ करा, ह्याचा त्यांना खायला घाला। आता इलेक्शन आलेत, आता आमच्या गावचे इलेक्शन आहे, 1-1 कोटी रुपये घेऊन सरपंच पदासाठी तयारी करणारी माणसांशी मी बोलतोय। कोणी 50 लाखाची भाषा करते, कोणी 1 कोटी रुपये खर्च करायची तयारी करते, पण ह्या जनावरांसाठी कोणी असा विचार करत नाही किंवा चला आम्ही वर्गणी काढतो, आम्ही ह्यांना सांभाळतो, आम्ही ह्या 2 लिटर दूध ह्यांना पाजतो, ह्यांना मोठं करतो, हा विचार कोणीच करत नाही। इतके माणसं निर्दयी झालेली आहेत। तुम्ही स्वतःच्या मुलाला सोडू शकता का? हे असं स्वतःच्या मुलाला तुम्ही थोडी इजा झाली तरी आपण किती काळजी घेतो। आणि हे मूल नाही का? तुम्ही गोमाता म्हणता, गोमाता म्हणजे आई म्हणता, मग तो आईचा वंश तुम्ही रानात सोडून देता लचके तोडण्यासाठी हिंस्र प्राण्याकडून। हे सर्वात चुकीचं आहे, निर्दय आहे। माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार नाही। आणि सगळे शेतकरी वाईट नाही, पण हे तथाकथित हिंदुत्ववादी म्हणणार, हे स्वतःला शेतकरी समजतात, तर ह्या लोकांसाठी, ह्या जनावरांसाठी हे प्रेमाची भावना अजिबात राहिलेली नाही। ही भावना कुठेतरी राहावी म्हणून मी आज प्रसार माध्यमांच्या समोर बोलतोय। मी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो, आवाहन करतो की ह्या जनावरांना थोडी तरी दया दाखवा, प्रेम दाखवा। कुठेतरी गोशाळेमध्ये, मी काही लोकांना विचारलं तर खोंडाला गोशाळेमध्ये घेत नाहीत। गायी असेल, कालवड असेल तर तिला गोशाळेत घेतात आणि खोंडांना घेत नाही। ही कुठली परिस्थिती आहे? कुठल्या दिशेने चाललोय आपण?
ह्याचा विचार करावा. मी तुमच्या वतीनं आव्हान करतो की लोकांनी, सामान्य लोकांनी ह्याचा विचार करावा आणि मुका प्राणी, मुका जीव म्हणून, एक निसर्ग म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती माझी. अशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शेकडो जनावरं अशी वाऱ्यावर सोडली असली तरी पण आपण शेकडो लोकांना, शेकडो जनावरांना त्यांना सांभाळू शकत नाही. पण हे आहे ना, वारीच्या वेळेला हे मला हे सापडलंय, मी ह्याचं नाव विटू ठेवलंय आणि हे स्वतः मी सांभाळणार कोणत्याही परिस्थितीत. किती, एक मी विचारलं डॉक्टरांना, सरकारी वेटरनरी, तिथे म्हणले काय तुम्हाला 2 लिटर दूध लागेल, सकाळी 1 लिटर आणि संध्याकाळी 1 लिटर, आणि एक दीड महिना, 2 महिने तुम्ही दूध पाजावं लागेल. ते दोन महिने दूध पाजायची व्यवस्था करणार आणि ह्याला सांभाळणार मी ह्याला वाऱ्यावर सोडणार नाही किंवा कुठं गोशाळेत देणार नाही, ह्याला सांभाळण्याची व्यवस्था मी करणार. पण प्रत्येकाने ही जबाबदारी घ्या, अशी माझी विनंती की प्रत्येक समाजातला एक माणूस असा उठला पाहिजे आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे, तर ह्यांचे जीव जाणार नाही, त्यांचे जीव वाचतील. म्हणून ही आपल्या माध्यमातून विनंती करतो.